सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य शास्त्री चक्रवर्ती समाज सम्राट शांती सागर जी महाराज की जय। प्रातः स्मरण गुरुदेव समंत महाराज की जय। परम पूज्य आचार्य सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेय सागर जी महाराज की जय। नमस्ते। ज्ञान मार्गणा आपली पूर्ण झालेली आहे। ज्ञान मार्गणेमध्ये 5 ज्ञानी आणि 3 अज्ञानींची संख्या सांगितली की 5 ज्ञानीपैकी मती ज्ञानी, श्रुत ज्ञानी, मनपरिज्ञानी आणि केवल ज्ञानी, अवधी ज्ञानी त्यांची संख्या सांगितली की मती ज्ञानी, श्रुत ज्ञानी किती आहे? पल्ल्याचा संख्या म्हणजे पंचौधी पंचेंद्रिय पर्याप्त जीव सुद्धा जगत प्रतर जे असंख्याता संख्यात आहेत त्यातले खूप असंख्याता भागच काय जीव सम्यक दृष्टी, म्हणजे असंख्य जीवामध्ये एक सम्यक दृष्टी, असंख्यात मिथ्या दृष्टी आणि एक सम्यक दृष्टी असा अनुपात आहे बघा। त्यात आपला नंबर लावायचा म्हणजे किती कठीण आहे। सगळ्या भारतातून आपला खेळाडूमध्ये नंबर यायला पाहिजे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये नंबर यायला पाहिजे म्हणून किती लोक हे करतात। तसे हे सम्यक किती दुर्लभ आहे। असंख्यात मिथ्या दृष्टीमध्ये एक सम्यक दृष्टी मिळते। असे संख्या समजून हा उपयोग आहे त्या ठिकाणी की दुर्लभता लक्षात येते की किती कमी जीव आहे सम्यक ज्ञानी, मती ज्ञानी, श्रुत ज्ञानी, अवधी ज्ञानी आणि मनपरिज्ञानी तर संख्या तसमध्येच आहे फक्त। ते पण मुलींच्या मध्ये पण पोटावर मोजण्यासारखे आणि पंचमकात भरत आणि ऐरावत क्षेत्रात तर कोणी मनपरिज्ञानी असत नाही। विदेश क्षेत्रामध्येच आता मध्ये मनपरिज्ञानी आहे आणि केवल ज्ञानी पण विदेश क्षेत्रामध्येच आहे आता म्हणजे आर्यंत अवस्थेतले। सिद्ध तर सगळे अनंत आहे। तर अशा प्रकारे 5 ज्ञानींची संख्या सांगितली। त्याच्यानंतर अज्ञानीची किती आहेत? अनंत सगळे कुमती कुश्रुत ज्ञानी। आता त्याच्यामध्येच आपली गणती करायची काय? सम्यक ज्ञानामध्ये आपली गणती व्हायला पाहिजे त्यात आपण ठरवायचं। आता त्यानंतर संयम मार्गणा सांगतात। संयमाचं अतिशय महत्व आहे आणि संयम अत्यंत दुर्लभ आहे। आता ते संयम कशाला म्हणायचं, त्याचे भेद किती आहेत, त्याचा व्याख्या काय आहे हे सगळं सांगतात आपल्याला। पहिल्यांदा ह्या संस्कृतीमध्ये मंगलाचरण आहे ते आपण प्रत्येक वेळा म्हणतो। ते मंगलाचरण आता 13वा अधिकार चालू झाला आपला। 20 प्ररूपण आहेत जीवकांमध्ये, त्यातली 13वी प्ररूपण आहे संयम। त्याच्यामध्ये नसेल एखाद्या वेळेस तुमच्या म्हणते विश्वम विमलयन् स्वीये गुणैर्विश्वातिशायिभिः विमलस्तीर्थकर्तायो वन्दे तं तत्पदाप्तये। विश्वम विमलयन् स्वीये गुणैः विश्वातिशायिभिः, आपले गुण कसे आहेत ते विश्वामध्ये अतिशय रूपाने असणाऱ्या आपल्या गुणांच्या द्वारे संपूर्ण विश्वाला निर्मल करीत हे विमलनाथ तीर्थंकर जे आहेत तर त्यांना मी त्यांच्या पदाची प्राप्ती होण्यासाठी नमस्कार करतो असं संस्कृतिकारांचं मंगलाचरण आहे। आता पुढं नेमिचंद्र आचार्य या संयमाचं स्वरूप सांगतात, संयमाची व्याख्या सांगतात। संयम कशाला म्हणायचं ते सांगतात। वदसमिति कसायाणं दण्डाणतहिन्द्रियाण पञ्चन्नं धारणपालननिग्रह जागजो संयमो भण्यो
समितिकसायानं दण्डानमतैर्यान पञ्चन्नं कारणपालननिग्रह जागतो संयमो वड्यो. संयमाचा अर्थ करतायत बघ आचार्य. वद समिधी कसायानम दंडानतः इंद्रियानम पंचनम. 5 व्रत, 5 समिती, 5 इंद्रिय, ते इंद्रियाचं पुढे लावायचं यांचं. नंतर कषायानम, दंडानम, त्याच्या सगळ्याला खालची जे क्रियापद आहेत ते ओळीने लावायचे. वद धारण, काय करायचं, व्रतांचं व्रत धारण. नंतर काय सांगितलं, समिती पालन, समितीचं पालन करणं, पालन. कसायान निग्रह, कशाचं काय करायचं, निग्रह, निग्रह. दंडाचा त्याग, मन वचन काय हे त्याचा आता भेद सांगूया पुढं. दंडाचा त्याग. आणि शेवटी काय सांगितलं, इंद्रियांचा वर विजय, इंद्रिय विजय, विजय मिळवणे. याला संयमो म्हणू, याला संयम म्हटलेला आहे. संयम करा म्हणतात, सारखं सांगतात तर संयम करा म्हणजे काय करायचं. मुनिराज संयम करत म्हणजे काय करतात, तर यांच्या 5 व्रतांना धारण करणं. महाव्रत, श्रावकांचं ते व्रत आहे, त्याला पूर्ण संयम नाही, जे संयम आहे त्या ठिकाणी 5 अनव्रत असतात. आणि जिथं महाव्रत आहे तिथं 5 महाव्रत आहेत, त्या ठिकाणी पूर्ण संयम आहे. मुनींना 5 व्रताचं धारण करणं म्हणजे अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याचं काय आहे धारण. फार ह्या महाव्रतांचं सुद्धा आपल्याला अंतरंगामध्ये भाव असायला पाहिजे. आपल्याला 5 महाव्रत आहेत म्हणून कोणाची एवढी सुद्धा वस्तू घेत असताना अंतरंगामध्ये आपल्याला भीती वाटायला पाहिजे. 8 महाराजांचं कमळ पाणी घेतात, तुम्हाला सुद्धा भीती वाटते. मंगळात्रय वगैरे ते कमळ पाणी घेतात ते कपड्यावर घालायसाठी, म्हणजे सांगा त्याला पहिल्यांदा जे ही चोरी आहे ना, आपल्याला काय होतं तेवढं घेतलं तर. अहिंसा, अहिंसा सुद्धा किती महाव्रत, म्हणजे एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय, स्थावर, तर सगळ्या जीवांचं मनानं, वचनानं, कायेनं, कृत कारित अनुमोदनेनं त्याग करणं. हे महाव्रत आहे. 9 कोटीचा त्याग असं म्हणतात त्याला. जे स्वतः करायचं नाही, हिंसा दुसऱ्या करायला पाहिजे ना. आम्ही 2 नंबरला जातो रोज. आता कोण सांगितलं माहित नाही त्या ठिकाणी. आता 15 दिवस आम्ही कसं जिथं मिळत जागा तिथं बसत होतो. आता ते सगळं गवत उपडून काढलं कोणी. हाँ मैं तो वही बोले ना, सब फिर अपने को ऐसा लगता है कि अपने लिए किया, आपल्याला दोष लागतो व्रतामध्ये. आपल्यासाठी त्यांनी केलं, मग आपल्याला त्याचं प्रायश्चित्त मनातून काही आवश्यक असं ते म्हणजे सामोरे असं हे महाव्रतात आपल्याला असे दोष लागतात. सांगितलेलं किती शास्त्र तुम्ही वाचला ना, इतकं सूक्ष्म आपल्याला निदान कळून तर घ्यायला पाहिजे. आपल्यातून किती पालन होते वेगळी गोष्ट, परंतु आपल्या ज्ञानात तर राहायला पाहिजे की हे दोष आहेत. आता आम्ही येणार आणि सगळं झाडून पुसून काढलं, ते सुद्धा दोष आहे. आपल्यासाठी कोणी स्वच्छता केली तिथं आपण राहायचं पण नाही, एवढं शास्त्र आहे सूक्ष्म, कारण तो सगळा दोष आपल्याला लागतोय आपल्यासाठी. सार्वजनिक ठिकाणी असते त्यावेळेला साधू फक्त आपला हात प्रक्षालन करण्यासाठी माती घेऊ शकतो. पाणी कसे प्रासूत असल्याशिवाय कसं घेणार? पाणी काय तुमच्या घरात लागली पण जाणार नाही. हा, ते वाहणारं पाणी वगैरे असेल, ज्याला कधी अशी आवश्यकता पडेल तर ते वापरू शकतो. असं हे नाही वापरत, परंतु कुठं तिथं जाता बसलेल्या शौचाला पाणी नाही तर तिथं ते झाडाचं पाणी पण वापरू शकतो.
तर काय सांगितलं म्हणजे परत अहिंसा महाव्रत किती सूक्ष्म आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. स्वतः करायचं नाही, करवायचं नाही आणि अनुमोदना सुद्धा द्यायची नाही. मनानं नाही, वचनानं नाही, कायानं पण नाही. मनात पण असं विचार कोणतं काढलं तर बरं होईल, आपल्याला जागा स्वच्छ झाली तर बरं होईल, असं मनात सुद्धा विचार येत नको. असं नाही, एवढं सूक्ष्म आहे. ते निदान आपल्याला त्याचं स्वरूप तरी कळायला पाहिजे. आपण किती पालन करतो, किती आपल्याला निदान आपल्या लक्षात असेल की बाबा हे दोष आहे, मग ते आपल्या हातून करणार नाही, आपण त्याला टाळू. आणि दोषच माहित नसतील ते दोषाला सुद्धा गुणरूपाला ग्रहण करत असतो तर कधीच दोषांचा त्याग होणार नाही. मग हे समजून घ्यायचं, हे 5 महाव्रत धारण करणं ही साधारण अवस्था नाहीये. संयम म्हणजे आम्ही आपले कपडे काढले, फिंची कमंडळ घेतले म्हणजे त्यागी झालो असं नाही. एक एक महाव्रतामध्ये किती सूक्ष्मता आहे. बोलण्यामध्ये सांगितलं ना की असं सत्य महाव्रत म्हणजे एक सुद्धा आपण एखाद्या वाक्याचं काहीतरी बोललो समजा आणि त्याच्याद्वारे काहीतरी हिंसा झाली, मग तो दोष करायला लागला आपला. जे सत्य महाव्रत नाही राहिलं ते ज्या आपल्या वचनाच्या द्वारे जीवाची हिंसा झाली तर सहज आम्ही बोलून जातो. विश्वासागर महाराज प्रोत्साहन बोलते ना, अशा कवी मत बोलना असं येतात ना आपले ओळखीचे लोक, नातलग लोक भेटायला. अहो ते गाडीत जाऊ नका, ह्या गाडीने जाऊ. मग दोष कोणाला लागला? त्या गाडीतनं ते गेले तर जाऊ ना जाऊ, परत आमची हिंसा झाली. आम्ही काय केलं, त्यांना मनानं करायला लावलं. म्हणजे असं तुम्ही हे करा किंवा वचनानं पण बोललो तर ते ह्याच्यामध्ये अहिंसा महाव्रतामध्ये दोष लागला त्या ठिकाणी. आणि सत्य महाव्रत पण म्हणजे ते वचन पण आपण बोललो, ते सत्य महाव्रतामध्ये पण दोष लागला. हित मित आणि प्रिय असंच वचन सत्य महाव्रतामध्ये तर सगळ्या ह्याचा त्यागच सांगितलेला आहे. अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, आचौर्य महाव्रत पण सांगितलं. कुठलाची थोडी एखादी सुद्धा वस्तू पडलेली असू दे, विसरलेली असू दे, कसली पण असू दे, ती आपण पण घ्यायची नाही, कुणाला द्यायची पण नाही. आणि ब्रह्मचर्य तर पूर्ण 9 कोटीनं ब्रह्मचर्य. चित्रामधली स्त्री जरी पाहिली आणि तिकडं तिच्याकडे पाहत राहिलो किंवा त्याला स्पर्श केला तरी सुद्धा हे घ्यायला सांगितलंय प्रायश्चित्त. चित्रातल्या स्त्रीला स्पर्श झाला तरी सुद्धा प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. तिरंजनी असू दे, देवी असू दे किंवा मनुष्यनी असू दे, त्यांच्याबद्दल मनानं वचनानं काही ना कृतकारण बोलणं त्यांच्याबद्दल विचार पण यायला नको. नंतर अपरिग्रह महाव्रत सहज आपण हे करतो ना, म्हणजे त्याजवळ अनेक वस्तू असल्या तरी सुद्धा अनेकाधी चांगले दिसले, हा ती छान आहे बघा, ह्याचा पेन चांगला असला पेन आपल्याला पाहिजे. जे आहे ते पुस्तक म्हणा, शास्त्र ते छान दिसते, शास्त्र चांगलं आहे ते आपल्याला असू दे. म्हणजे बाकीचं तर परिग्रह सोडलेलं आहे, परंतु हे पुस्तक, पेन्सिल, वही हे जे परिग्रह आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जर मूर्छा असेल, आसक्ती असेल तर सुद्धा काय आहे, अपरिग्रह महाव्रतामध्ये दोष आहे. हे सगळे महाव्रत धारण करायचे म्हटल्यानंतर आपल्याला ते पालन करायचं, म्हणजे नुसतं घ्यायची नाही व्रत महाव्रत, तर त्याचं आपल्याला निर्दोष रीतीनं पालन करता आलं पाहिजे. समिती पालन सांगितलं, 5 समितींचं पालन करायचं आहे. रोज आपण प्रायश्चित्त घेताना म्हणतो अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, ह्या 5 महाव्रतामध्ये 5 समितीमध्ये याच्यामध्ये काय दोष लागला असेल तर ते प्रायश्चित्त द्या म्हणून. परंतु ते दोष माहीत असतील तर ते रोज, नाहीतर नुसतं आपलं काय म्हणायचं ते रूढी पडून जाते. रोज आपलं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून घ्यायचं, परंतु कुठं आपला दोष घडला ते आपल्या लक्षात पण आलं पाहिजे. त्या नुसतं म्हणायचं नाही की याच्यामध्ये दोष लागले ते मला शुद्ध करा म्हणून. आपल्याला ते दोष लक्षात आले तर ते दोष एक छोटा सुद्धा दोष असेल, कुठं मुंग्यावर पाय पडला, कुठे गवतावर पाय पडला किंवा असं झालं तर ते येऊन पूर्ण सांगायला पाहिजे त्यांच्या पुढं, तर त्या दोषाचं काय होणार, प्रक्षालन होणार. नुसतं आम्ही दोष शुद्धी करा म्हटलं तर कसं शुद्धी होणार, त्या दोषाचं
कबुली करायला पाहिजे आणि त्याचं निंदागर्ह करून त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. मग सांगितलं 5 समिती. कोणत्या 5 समिती? वेर्या समिती, भाषा समिती, एशना समिती, आधार निक्षेपण समिती आणि उत्सर्ग समिती म्हणा किंवा प्रतिष्ठापना समिती म्हणतात. तर ह्या 5 समितींचं पालन करणं हा सुद्धा काय संयम. वेर्या समिती कसं 4 हात पाहून कसं चालायचं, इकडं तिकडं न बघता. त्यांचा बंगला कसा बांधलाय, त्यांचा बंगला कसा बांधलाय, त्यांच्या शेतात कसलं पीक आलंय, त्यांच्या शेतात कसलं पीक आहे, काही सुद्धा. आता आम्ही एवढं रस्त्यावर येतो ना, कुठलं काही माहित नाही, इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय, तर इकडं काय इकडं काय, काही सुद्धा माहित नसते. हा चालण्याकडे लक्ष असतं ना, असायला पाहिजे ते, तर तिथे या समितीचं पालन होणार. आणि दिवा सांगितलं, दिवसा चालायचं, रात्री अजिबात चालायचं नाही. आणि सूर्याच्या प्रकाशामध्येच 4 हात पाहून आणि प्रासभूमीवर, म्हणजे ती भूमी त्रासूक असायला पाहिजे. जर समजा त्याच्यावरून आवागमन झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता रात्र झाली, सकाळ झाल्यानंतर गाड्यांचं जाणं येणं झालं असेल तर ती भूमी कशी असते, त्रासूक असते. आणि त्याच्यानंतर सूर्याची किरण पडली जमिनीवर, जो उजेड प्रकाश पडला की ती पृथ्वी काय होते, त्रासूक होते. म्हणून 4 गोष्टी विसरले मी, काय काय त्याच्यामध्ये 4 बातें बताई ना. प्रकाश की शुद्धी, 4 हातपुरे बघून चालणं. हा, ते इर्या समितीमध्ये त्याने ते मुलाचारमध्ये खूप छान वर्णन केले. 4 गोष्टी दिली. आजकल तो मॉडर्न जमाना हाईवे है, बराबर गाड़ियाँ चल रही है, पीछे से लाइट भी पड़ रही है, लेकिन सूर्य का प्रकाश नहीं है ना, वो भी चाहिए ना. विशुद्ध होतं. सूर्याचा प्रकाश असेल तरच तिथं निर्जंतुकता राहते. आणि सूर्याचा प्रकाश झाला, घटा होती तर कौन सा सूर्य का प्रकाश होता, जब घटा होती है तर कौन सा सूर्य का प्रकाश. म्हणून अंधेरा पडला तर ते पण चालत नाही ना. दिवसा जर समजा ढग आले काळे काळे, त्याला सुद्धा जेवायचं नाही. आपण रात्री भोजन त्याग आहे की नाही, तर पूर्ण काळा असं हे चालत असेल, तुम्हाला दिसायचं बंद झालं समजा, घरात दिसत नाहीये, लाईट लावणे रात्री भोजनामध्ये दोष सांगितलं. लाईट लावून जेवणं हे सुद्धा दोष सांगितलं. परंतु काय निदान माहिती पाहिजे आपल्याला. ग्रहण काळामध्ये पण भोजन करायचं नाही. आणि ज्यावेळेला हे झालेलं असते वातावरण अंधकारमय, दिवसात सुद्धा अंधकारमय झाले, दूषित झाले, त्यावेळेला सुद्धा जेवायचं नाही. आता 5 वाजले एकदम काळ पडलेला आहे, अजून त्याला दिवस अजून बुडलेलं नाही असं नाही म्हणायचं. आता तो बुडल्यासारखाच आहे दिवस. पुन्हा जर सुंदर सूर्य आला बघायला मग तू जेवू शकतो. नंतर 5 समितीचं पालन करणं. काय सांगितलं, एरिया समिती, भाषा समिती. भाषा समितीमध्ये काय सांगितलं, सत्य महाव्रतामध्ये तर सांगितलं त्या ठिकाणी बोलायचं नाही, म्हणजे सत्यच हे करायचं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बोलायचंच असेल इच्छा. वचनमुक्तीमध्ये पूर्ण मौनच, निवृत्ती सांगितलं वचनाची. आणि तिथं आपण राहू शकलो नाही तर मग सांगितलं की बोलायचंच असेल तर कसं बोला, भाषा समिती पूर्वक बोला. हितरूप बोलायचं, म्हणजे जे हिताचं वचन असेल तेवढंच वचन बोलायचं. जे अहिताचं असेल, हिंसामय असं वचन असेल ते बोलायचंच नाही. आणि हिताचं बोललं तर सुद्धा ते मित, थोडक्यात, उगीच तासभर बडबडत बसलायचं नाही, थोडक्यात बोलायचं. आणि ते पण प्रिय वचन, दुसऱ्याच्या मर्माला घात न होईल अशा प्रकारचं वचन, हित मित आणि प्रिय असं वचन. ते पण कोणाशी बोलायचं, जे धार्मिक आहेत, साधार्मिक, त्यांच्याशीच बोलायचं. जे असे अज्ञानी किंवा काय म्हणायचं त्याला विधर्मी आहेत तर त्यांच्याशी बोलायचंच नाही. तिथे तर मौनच धरायचं सांगितलं. ते शुद्धसागर महाराजांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांना किती त्याच्यानंतर भोगावं लागलं, म्हणून त्याचा त्याग करायचा. शुद्धसागर ते बोलले ना त्या दृष्टींशी 4 मंत्री,
त्या रक्षाबंधनच्या कथेमध्ये. तर त्याच्यामुळे किती संकर आपत्ती आली सगळी. 700 मुनींना सगळं त्याने हे केलं ना उपसर्ग. तर म्हणून असा कोणताही उपसर्ग अधिक पण होऊ शकतो त्यांच्यामुळे. म्हणून विदर्भेशीचं तर बोलायचंच नाही, मौनच राहायचं सांगितलं. त्यांच्यावर विजय वगैरे मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि काय सांगा एरिया भाषा एशना आहार जो खायचा आहे तो कसा खायचा समितीपूर्वक. म्हणजे 46 दोष टाळून 32 प्रकारचे अंतराय टाळून दिवसा एक वेळेला मुनिराज भोजन करतात. तर ते त्यांची आणि ते पण पाहून आपल्या हातामध्ये आलेले प्रत्येक वस्तू पाहून ग्रहण करतात. तर ती भाषा एशना समिती आहे. आदानिक्षेपण समिती कुठली पण वस्तू घ्यायची किंवा ठेवायची, पुस्तक टेबलावर घ्यायचं किंवा ठेवायचं तर पेन्सिलनं परिमार्जन करूनच पाहूनच पाहणं आणि परिमार्जन हे दोन्ही पाहिजे. नुसतं पाहिलं तर कुठे जीव दिसतं, कशात पेन्सिल मारायला पाहिजे असं नाही. पाहायचं पण आणि पेन्सिल मारायचे पण, म्हणजे पेन्सिलनं परिमार्जन पण करायचं. ठेवताना पण पाहणं पण आणि परिमार्जन हे दोन्ही गोष्टी करून घ्यायचं आणि ठेवायची वस्तू. आणि मलमूत्राचं विसर्जन करणं. प्रासोग ठिकाणीच प्रासोग जमीन पाहून त्या ठिकाणी मलमूत्राचं विसर्जन परिमार्जन करून. सगळ्यात आहार सोपं ह्या काळात निहार फार आवडते. निहाराला जागाच मिळत नाही साधून. कुठं बघत तिकडं पावसाळ्यात तरी गवत असते आणि सगळीकडे जीवजंतू भरलेले आहेत. त्यामुळे ती जागा मिळायची फार. नंतर जाने लगे 3-4-5 दिन से जा रहे थे तो कल किसी मैंने अड़ोस पड़ोस वाले ने तो कह दिया पहले ये थे कि यहाँ तो हमारी देवी का है इसका यहाँ मैंने कर दो, यहाँ न जाए, यहाँ मिलो तो वहाँ भी नहीं जाना. तो फिर आगे चले गए, वहाँ से चले गए. कसाय आणि तिग्ग सगळ्यात मोठा संयम बघा. कषायांचा निग्रह. कषायाचं कारण मिळालं असताना सुद्धा कषाय भाव करायचे नाही. क्रोधाचं कारण मिळालं, कोणी जरा समजा मिथ्या दृष्टी वगैरे आपल्यावर आक्रोश वगैरे करत असेल, शिवी देत असेल किंवा आपल्याला बोलत असेल तर त्यावेळेला क्रोध न करणं, शांतीनं ते सहन करणं. तर तो काय आहे कशांचा निग्रह. मानाचं कारण मिळालं, समजा कोणी येऊन स्तुती करतात, पूजा करतात तर त्यावेळेला आपल्याला मान कशाने होऊ देणं, म्हणजे कारण मिळालं असताना सुद्धा न करणं हा निग्रह आहे तिथं. मायाचार कोणताही कार्य करण्यासाठी मायाचार न करणं. एक मायाचार केलं तर त्या मुनींचा आपण कथा ऐकतो ना, 4 महिन्याचा उपवास करणारे मुनिराज होते, तिथून निघून गेले आणि हे 1 महिन्याचा उपवास होते सुद्धा. आणि त्या ठिकाणी येऊन थांबले आणि श्रावकाने वगैरे येऊन म्हटले, त्यांची पूजा केली की हे 4 महिन्याचे उपवासी 4 मास उपवासी असे मुनिराज आहेत म्हणून त्यांची स्तुती वगैरे केली. तर ह्याने प्रगट केलं नाही की मी तो नव्हे, एवढा मायाचार केला नुसता तरी सुद्धा त्यांना तिर्याचे पर्याय मिळाले. तिचा जीव झाला तो हत्तीचा. म्हणजे आपण कुठं बघा एवढ्या वरच्या पदाला झालेले त्याने एवढा मायाचार केला तर त्यांना तिर्यांचे पर्याय हाती. तो जीव येते ना रामायणामध्ये ज्यावेळेला शत्रुघ्नच ना तो चालला होता आणि त्या ठिकाणी भरताचा जीव त्यांचा ते त्रिलोक मंडन हत्तीने त्यांना पाहिलं तर त्याला जाती स्मरण झालं की आपण पूर्वी हा मासोपवासी मुनिराज होतो आणि त्यावेळेला आपण हे केलं आणि ते 4 मासोपवासी म्हणजे तो हा जीव झाला, भरताचा जीव. भरताचा जीव होता. मग त्याला पाहिल्यावर त्याला जाती स्मरण झालं की आपण मागच्या भावात असा मायाचार केला म्हणून आपण हा हत्तीची परी आपल्याला मिळाली. त्याला तिथंच डोळ्यात अश्रू आले आणि त्याने त्याला तिथं सम्यक धारण केलं त्या हत्तीच्या पर्यायामध्ये. ते झालं आपण जे कशाचा निग्रह झाला की मायाचार ते घातक आहे. आणि स्त्री पर्यायामध्ये तर मायाचारापासून खूप आपण सावधान राहायला पाहिजे. कारण घडोघडीला आपण स्त्री पर्यायामध्ये सुलभता सांगितलेली आहे
माया चारों एक तीनों स्वाभाविक है, लेकिन सभी को करना चाहिए संयम है ना। तिथे सांगितलं की नाही, काही ज्ञानी आरिका वगैरे जे आहे त्यांना होणार नाही, मग आपण त्या कॅटेगरीमध्ये जायचं ना. म्हणजे स्त्री पर्यामध्ये म्हणजे बहुलता सांगितली, परंतु सगळ्या असले की नियम असं आहे म्हणून सांगितले की तिथे सावधानता जास्त पाहिजे. आपली स्त्री पर्याय आहे तर आपल्याकडून कुठं एखाद्या चुकून गेलं समजा तोंडात ना, लगेच लक्षात यायला पाहिजे नाही, असं नाही सांगायचं. जे आहे तेवढं सांगायचं. 2 असलं तर 4 जाते. आम्ही कुठलं तर असं सांगायचं असेल तर काय सांगतो, मुलाचं सांगायचंय कोणाचं पण सांगायचंय तर काय सांगतो, एकाचं 2 करून किंवा मोठं करून सांगतो ना. तर तसं मायाचार आपल्या हातून व्हायला, जसं आहे तसंच सांगायचं. आम्ही असं करतच नाही, आम्हाला होतच नाही असं नाही. तर कशांचा निग्रह, लोभावर विजय मिळवणं, तर हे 4 प्रकारच्या कशांचा निग्रह करणं हा संयम आहे. हा मोठा संयम आहे सगळ्यात, भाव संयम. नंतर दंडान त्याग, दंडांचा मन वचन काय, हे 3 दंड आहेत. तर या 3 दंडावर पण काय पाहिजे, त्या 3ला दंड म्हणतात, त्याचा त्याग करायचा. म्हणजे मनानं कोणतेही संकल्प विकल्प न करण्याला भुक्ती म्हणतात. 3 दंडांचा त्याग करणं. वचनानं कोणती न वचन न बोलणं, मौन धारण करणं, आणि शरीराच्या द्वारे कोणत्या शुभक्रिया न करणं, हे सगळं त्याचा त्याग आहे दंडांचा. कारण याच्याद्वारेच आपलं पाप घडत असते ना, मन वचन कायच्याद्वारे. म्हणून त्याच्यावर जर आपण निग्रह केला, त्याचा त्याग केला तर हे पाप आपल्या हातात होणारच नाही. कारण पाप करण्याची साधने आहेत मन वचन काय, त्याच्या माध्यमातूनच करत असतो आपण. आणि 5 इंद्रियांच्यावर विजय. 5 इंद्रिय जी आहेत ते काय करतात, तीच असंयम. हे सांगितलं 5 इंद्रिय रूपी जे हे आहेत घोडे, ते आपल्याला विषय रूपी वनामध्ये नेऊन सोडतात आणि तिथे हात चालत बसते आपला. म्हणजे स्वच्छंदपणे आपण विषयांचं सेवन करतो 5 इंद्रियांचं, त्याच्यावर आपण थोडा सुद्धा ताबा ठेवत नाही, त्याच्यावर विजय मिळवत नाही. तसा विजय मिळवायचा. आता उकडा लागले, पंखा लावायचा नाही. थोडे थोडे छोटे छोटे संयम आपल्याला ह्या अवस्थेतूनच चालू करायला पाहिजे. म्हणजे ते आपल्याला संयमाची सवय लागते. आता उद्या दीक्षा घेतल्यानंतर पंखा नाही मिळाला काय करणार. म्हणून आत्ताच माझ्या हातात आहे परंतु मी लावणार नाही असा नियम करायचा. त्या दिवशी संयम धारण करायचा. मी टीव्ही बघणार नाही 1 तास आधी. मी हे कोणतं गाणं ऐकणार नाही किंवा मोबाईल काल आचार्याने सांगितलं की मोबाईल बघायचा नाही. मी 1 रात्रीपासून सकाळपर्यंत मी मोबाईल वापरणार नाही. असे संयम, इंद्रियांचा संयम आहे. कारण त्याला इंद्रियाला पाहिजे असतात विषय आपल्याला, परंतु त्याला विषय द्यायचेच नाही 5 इंद्रियांना. तर त्याच्यावर काय होतो, संयम होतो. दिवसातून 1 तास पंखा नहीं खोलूं, कोई और कौन देगा, चलो ऐसे भाव. त्याच्यामध्ये आपल्याला आपण सुद्धा म्हणजे त्यागी सुद्धा आहे. लोक काय म्हणतात आम्ही आमच्यासाठी लावतो, मग तुमच्यासाठी लावत नाही. तुमच्यासाठी लावत नाही, परंतु आपल्याला कळतंय ना ते कोणासाठी लावतात आणि काय करतात. मग तिथे आपल्याला दोष लागतोच ना. आपल्याला ते चांगलं वाटायला लागलं तरी दोष आहे आपल्याला. आता पंखा लावल्यात, वारे आले, छान गार वाटायला लागले, मग श्रावक आपल्याला न सांगता लावते तिकडं असं म्हणते. तिथं किती जीवाची हिंसा व्हायला लागली ते आपल्याला दिसायला लागलं तर आपल्याला अंतरंगातूनच एक करुणा भाव तिथं उत्पन्न होतो की नको ह्या जीवांची हिंसा व्हायला आपल्या हातून. तर त्या ठिकाणी त्याचं म्हणून इंद्रियांच्यावर विजय मिळवणं हे संयम, ही संयमाची व्याख्या. हे करणं म्हणजे संयम आहे. म्हणजे सगळे जे कोणी संयमी आहे त्यांच्या जीवनामध्ये हे सगळं असते. 5 महाव्रताचं धारण करणं, समितीचं पालन करणं, आणि त्याच्यातून काही दोष घडतात नाही असं या पंचमकाळानंतर खूप दोषांची प्रचुरता आहे. मग ते दोष घडत आहेत ते गुरुंना सांगून त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं आणि अंतरंगामध्ये आपल्याला निंदा गर्हा करायची की माझ्या हातून हा दोष घडतो. कशांचा निग्रह, दंडाचा म्हणजे मनवचन काय, दंडाचा त्याग आणि इंद्रियांचा 5 इंद्रियांच्यावर विजय, त्याला संयम म्हटलेलं आहे.
संजोलनासाठी निमित्त जे अंतरंग निमित्त आहे ते काय आहे ते सांगताय पुढे. बादल संजलन उदये सुमुदये समखये यमोहस संजम भावो नियमा हो दित्तिजिने निद्दिठम् संयम शब्दात सम म्हणजे सम्यक रीतीनं, यम म्हणजे नियमन करणं, त्याला म्हणतात संयम. आता संयमासाठी अंतरंग जे निमित्त आहे ते काय आहे? निमित्तच घ्यायचं, उपादान नव्हे, निमित्तच. काय आहे? बादल संजलन उदयी म्हणजे संयम भाव होण्यासाठी कर्माच्या कोणत्या अवस्था निमित्त आहेत ते सांगतात त्या ठिकाणी. एकतर पहिला सांगितलं बादल संज्वलनाचा उदय. बादल संज्वलनाचा उदय म्हणजे काय घ्यायचं त्या ठिकाणी? कषायाचे दोन भेद केले, एक स्थूल कषाय आणि एक सूक्ष्म कषाय. 9व्या गुणस्थानापर्यंत जो कषाय त्याला स्थूल बादल कषाय म्हणतात आणि 10व्या गुणस्थानामध्ये जो कषायाचा उदय आहे तो कसा आहे? सूक्ष्म आहे. त्याला सूक्ष्म म्हणजे त्याचा अनुभव जो आहे त्याची फलदान शक्ती आहे ती अनंत 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 गुणाहीन झाली, खूप वेळा अनंत गुणाहीन झाली. संख्या 1000 वेळा म्हणा की अनंत गुणाहीन म्हणून खूप थोडासा तिथं कषाय राहिलेला आहे. तर बादल संज्वलनाच्या उदयामध्ये होतो संयम भाव किंवा सूक्ष्म कषायाच्या उदयामध्ये होतो म्हणजे 10व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने सांगितलं. आणि सम खयेय मोहस मोहण्याचा उपशम आणि मोहण्याचा क्षय. कारण आता संयमाची जी गुणस्थानं आहेत त्यापेक्षा आपण लावलं तर 6व्या गुणस्थानापासून संयम भाव आहे. म्हणून 6व्यापासून संयम. संजीवनाचा उदय. आता उदयाला संयम भाव होत आहे असं नाही. आता संयम भाव जो आहे तो आता पुढे सांगणार म्हणजे क्षौक्षमिक भाव आहे. क्षौक्षमिक चारित्र 3 प्रकारचं नाही, क्षौक्षमिक चारित्र, औक्षमिक चारित्र आणि क्षयिक चारित्र. तर त्या ठिकाणी 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये जे मुनींचं चारित्र आहे त्याला क्षौक्षमिक चारित्र म्हणले आहे. जे त्या ठिकाणी संज्वलन कषायाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. संज्वलनामध्ये सर्वघाती आणि देशघाती असे 2 प्रकारचे स्पर्धक असतात म्हणजे शक्ती असते त्याची. तर त्यामध्ये जी देशघाती स्पर्धकाचा उदय असला आणि सर्वघाती स्पर्धकाचा उदय असेल तर संयम भाव होत नाही. म्हणून त्याचा काय व्हायला पाहिजे? उदयाभावी क्षय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 12 कषाय कोणते? अनंतानुबंधी, अप्रत्यय खेळावर आणि प्रत्यय खेळावर, क्रोधमान मॅलो आणि 4 संज्वलन. याच्या सर्वघाती स्पर्धकांचं काय असतो? आता ते उद्या घेऊया पाहिजे. आता इथे सामान्य घेऊया, उद्या समजावून सांगते तर थोडासा वेळ पाहिजे. फक्त आता इथे आपल्याला लावत होतं ते अगोदर लावूया. क्षौक्षमाची व्याख्या उद्या घटूया. बादल संज्वलनाचा उदय 6 ते 9 गुणस्थानापर्यंत असतो. संज्वलन बादल संज्वलनाचा उदय. नंतर सूक्ष्म उदय. सूक्ष्म संज्वलन म्हणजे लोभाचाच उदय असतो फक्त. उदय 10व्या गुणस्थानामध्ये त्याला सूक्ष्म सांप्राय म्हणतात. आणि कषायाचा उपशम हा सुद्धा संयमासाठी निमित्त सांगितला तर तिथं 11वं गुणस्थान आहे.
आणि कशाचा क्षय कुठं आहे 12 ते 14 गुणस्थानामध्ये. 6व्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत संयम आहे. तर त्या ठिकाणी 6 ते 9 गुणस्थानामध्ये तिथं बादल संजोडन कशाचं काय आहे उदय आहे. तिथं उपशमाचं औपशमिक श्रेणी जरी म्हटली तरी अजून उपशमाची प्रक्रिया चालू आहे, उपशम पूर्ण झालेला नाही. तिथं संजीवलन क्रोध महामायलोभाचा उदय आहे. मग तिथं बादल संजोनाचा उदय घेतला. 10व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म कशाचा उदय आहे आणि 11व्या मध्ये मौन्याचा काय झालेला उपशम झालेला आहे पूर्ण, म्हणजे कुठल्याही मौन्याच्या प्रकृतीचा उदय नाही 11व्या गुणस्थानामध्ये. आणि 12व्या मध्ये तर पूर्ण काय झालेलं आहे क्षय झालेला आहे. तर या असताना संयम भाव नियमावर येते, नियमाने संयम भाव त्या ठिकाणी होतो असं जिनेही निर्दिष्टम असं जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी आता पुढच्या ह्याच्यात सांगितलं कोणत्या ह्याच्यामध्ये कोणता संयम होतो. संयमाचे आता भेद किती आहे, संयमाचे भेद 5 आहेत. कोणते संयमाचे 5 भेद आहेत, सामायिक संयम, छेदोपस्थापना, परिहार विसृष्टी, सूक्ष्म सांप्राय आणि यथार्थ. तर इथे बादल संजीवनाचा उदय आहे. या ठिकाणी कोणते संयम आहे, सामायिक आणि छेदोपस्थापना. आता याचे अर्थ पुढे येणार आहे, सगळे एकेकाचा अर्थ एक गातेत पुढे सांगणार आहे. छेदोपस्थापना आहे. नंतर परिहार विशुद्धी पण आहे, परिहार विशुद्धी. आणि सूक्ष्म संजोनाचा उदय त्या ठिकाणी कोणता संयम आहे, सूक्ष्म सांप्राय म्हटलेलं. आणि मौन्याचा उपशम आणि क्षय झाला असताना कोणता संयम होतो, यथाख्यात संयम. तर यथाख्यात संयमामध्ये 2 प्रकारचं चारित्र्य आहे, औपशमिक आणि क्षायिक. इथं 11 मध्ये औपशमिक आणि 12 ते 14 मध्ये क्षायिक चारित्र्य आहे. आणि सामायिक छेदोपस्थापना जे आहे ते क्षौक्षमिक भाव आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा उपशम श्रेणीचे आणि शपक श्रेणीच्या अपेक्षेनं उपशम आणि क्षय भाव पण लावलेला आहे. पुढे आता आपल्याला जे सांगतील पुढे बघूया, उद्या घेऊया आता पुढचं. कारण ते क्षौक्षमाची व्याख्या थोडे सांगायला वेळ लागतोय, उद्या घेऊ आपण. हे फक्त लक्षात एवढं ठेवायचं की 6व्या गुणस्थानापासून संयम भाव आहे, पूर्ण संयम. आणि त्या ठिकाणी बादल संतुलन कशाचं काय आहे, उदय आहे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीव जाणे, ज्ञान दर्शन स्वरूप आहे, न्याय स्वरूपी आहे. निर्मम स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको Namo